तुम्हालाही असं वाटतं का की जनेऊ ही फक्त ब्राह्मणाच्या मुलानेच घालायची असते? पण खरं तर जनेऊ हा आपल्या हिंदू धर्मातील महत्वाच्या 16 संस्कारांपैकी एक आहे, जी जात, धर्म किंवा कोणत्याही वर्गानुसार मर्यादित नाही. ज्या व्यक्तीत सतत ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा आहे, ज्या व्यक्तीत आत्मशुद्धतेने आणि धर्मनिष्ठतेने जीवन जगण्याची तयारी आहे, ती व्यक्ती जनेऊ धारण करण्यास पूर्णपणे पात्र आहे. जनेऊ ही 3 धाग्यांनी बनलेली एक पवित्र दोरी आहे, जी आपल्या जीवनातील 3 शक्तींना दर्शवते. पहिला धागा माता सरस्वती, जो बुद्धी, ज्ञान आणि एकाग्रता दर्शवतो. दुसरा धागा माता लक्ष्मी, जो समृद्धी, शांतता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तिसरा धागा माता पार्वती, जो धैर्य, शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. म्हणून जनेऊ परिधान केल्यानंतर त्या व्यक्तीत एक संरक्षण शक्ती निर्माण होते, जी वाईट विचार, अशुद्ध वाणी आणि नकारात्मक कर्मांपासून आपला बचाव करते. हीच शक्ती आपल्या मनाला शुद्ध ठेवते आणि आपल्याला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. पुराण काळी जनेऊधारी व्यक्तींना वेद, उपनिषद आणि शास्त्रज्ञान दिलं जायचं. त्यामुळे ते शिस्त, प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिकतेच्या मार्गावर आपोआप चालत असत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जनेऊतील 3 धागे सत्व, रज आणि तम गुणांची शक्ती ठेवतात. जनेऊ त्वचेशी संपर्कात आल्यावर मेंदूवर सूक्ष्म न्यूरोलॉजिकल प्रभाव पडतो, ताणतणाव कमी होतो आणि मनशांती तसेच जीवनातील स्थिरता वाढते. म्हणूनच जनेऊ घालणं हे कोणत्याही जातीपुरतं मर्यादित नाही, हे खरं तर आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक जीवनाला उन्नत करण्याचा एक सुंदर मार्ग आहे.